तू काय असं सुधारणार नाही. तुला शिक्षा केलीच पाहिजे. महाराज तो हिरण्यकश्यप आपल्या सैनिकांना बोलवतो आणि म्हणतो, याला डोंगरावर न्या आणि त्या डोंगराच्या कड्यावर खाली फेका. तो महाराज कितीही काही केलं तरी तो भगवंताचा भक्त होता. किती काही केलं तर त्याला काहीच होणार नव्हतं. महाराज त्यावेळेस तो भगवंत माझ्या प्रल्हादाला वाचवतो. महाराज ते झाल्यानंतर हत्तीच्या पायाखाली देता जातो. त्यावेळेस सुद्धा माझा भगवंत त्याला वाचवतो. महाराज शेवटी काही पर्याय नसताना त्याने त्याला तेलाच्या कडे सोडलं होत्या, पण त्याला काहीच झालं नाही, कारण की माझा भगवंत त्याच्या पाठीशी होता. मग महाराज शेवटी त्यांना त्याच्या प्रल्हादाच्या आईला सांगितले की तू याच्या जेवणात विष घाल आणि त्याला मृत्यूमुखी पाड. महाराज शेवटी तुम्हाला आईचे माझ्या माहीत आहे किती काही झालं. एका वेळेस रागवतील पण काही हाणत नाही, मारत नाही. तशी ती आई महाराज ती आई रडू लागली. त्यावेळेस माझे प्रल्हाद काय म्हणतात, आई तू रडू नको, माझा भगवंत आहे मला वाचवण्याकरिता. तू जेवण